नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विट्यात जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। सांगली जिल्ह्यातील दिग्गज 12 संघात विजेतेपदासाठी हा सामना होणार आहे। विट्यातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। आज रविवारी सकाळी 9 वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ यांनी दिली आहे। विटा शहरात खो खो खेळाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा आणण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खुल्या गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। रविवारी सकाळी 9 वाजता माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते लोकनेते हनुमंतराव पाटील शाळा नंबर 2च्या मैदानावर या भव्य स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। सांगली जिल्ह्यातील पुरुष गटातील प्रमुख 12 संघांच्या लढतींचा थरार यावेळी विटेकरांना पाहायला मिळेल। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक माजी महिला खो खो खेळाडू उपस्थित राहणार आहेत। तसेच स्पर्धेतील विजेत्या संघाला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ यांनी दिली आहे। स्वराज्य प्रतिष्ठान विटा आयोजित गोल्डन विटा सिटी फेस्टिवल 2025 पुरुष खो खो निमंत्रित खुला गट खो खो स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धेसाठी आझाद कला क्रीडा मंडळ विटा व सुळकाई कला क्रीडा मंडळ सुळकाई प्रतिष्ठान विटा यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्यांचं मी व्यक्तिशः धन्यवाद त्यांना देतो। याशिवाय विट्यातील या स्पर्धा प्रामुख्याने लोकांनी पाहाव्यात, त्यासाठी खो खोचे जे रसिक आहेत त्यांनी या शाळा नंबर 2 वरती येऊन प्रामुख्याने या संधीचा लाभ घ्यावा।